श्विन महिन्यातील अश्विन पौर्णिमेला येणारी जी पौर्णिमा आहे तिला कोजागिरी पौर्णिमा असे म्हणतात। ही पौर्णिमा शरद ऋतूमध्ये येते, म्हणून या पौर्णिमेला शरद पौर्णिमा असे देखील म्हटले जाते। या पौर्णिमेला अजून बरीच नावे आहेत। बंगाली लोक या पौर्णिमेला लोखी पूजो असे म्हणतात, तर काही लोक या पौर्णिमेला कौमुदी पौर्णिमा असे म्हणतात। दसरा आणि दिवाळी दरम्यान येणारी ही कोजागिरी पौर्णिमा खास मित्रमंडळी नातेवाईक जमवून गप्पांच्या साथीने रात्र जागवण्याचे एक चांगले निमित्त असते। कोजागृती म्हणजे कोण जागे आहे का, कोण जागृत आहे का असे विचारित लक्ष्मी देवी सर्वत्र फिरते असे सांगितले जाते। या कोजागिरी पौर्णिमेचे महत्त्व, याची पूजा तसेच याची पौराणिक कथा काय आहे। अश्विन महिन्यातील अश्विन पौर्णिमेला चंद्र पृथ्वीच्या सर्वात जवळ म्हणजे कोजागिरी पर्वतालगत आलेला असतो, म्हणून या पौर्णिमेला कोजागिरी पौर्णिमा असे म्हणतात। या पौर्णिमेचा उत्सव म्हणजे रात्री आपण तयार केलेल्या दुधामध्ये चंद्राचे प्रतिबिंब पाहून त्याचा नैवेद्य दाखवणे आणि त्यानंतर ते दूध प्रसाद म्हणून सर्वांनी पिणे एवढीच आपल्याला माहिती असते। हा सण अश्विन पौर्णिमेला साजरा करतात। या दिवशी चंद्र पृथ्वीच्या सर्वात जवळ आलेला असल्यामुळे तो आपल्याला मोठा दिसतो। या रात्री लक्ष्मी पृथ्वीतलावर येऊन जागे असणाऱ्यांना धनधान्य आणि समृद्धी प्रदान करते असे मानले जाते। तसेच चंद्र हा शीतल आणि मनाला प्रसन्न करणाऱ्या गोष्टींचे प्रतीक असल्यामुळे त्याची पूजा करणाऱ्यांना चंद्रासारखी शीतलता मिळते असे देखील समजले जाते। या दिवशी शेतात तयार झालेल्या पिकवलेल्या धान्याचे जेवण म्हणजेच नवान्न केले जाते। श्री लक्ष्मी आणि ऐरावतावर बसलेला चंद्र यांची या रात्री पूजा केली जाते। शरद ऋतूतल्या पौर्णिमेला दुधाचा नैवेद्य दाखवला जातो आणि त्यानंतर तो प्रसाद म्हणून आपण सर्वजण ग्रहण करतो। अशा पद्धतीने आपण हा सण साजरा करतो। कोजागिरी हा सण अश्विन पौर्णिमेला साजरा करतात। कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी चंद्र पृथ्वीच्या सर्वाधिक जवळ असतो, त्यामुळे तो मोठा दिसतो। या रात्री लक्ष्मी पृथ्वीतलावर येऊन जागे असणाऱ्यांना धनधान्य आणि समृद्धी प्रदान करते असे मानले जाते। चंद्र हा शीतल आणि मनाला प्रसन्न करणाऱ्या गोष्टींचे प्रतीक असल्यामुळे त्याची पूजा करणाऱ्यांना चंद्रासारखी शीतलता मिळते असे देखील समजले जाते। या दिवशी चंद्र पृथ्वीच्या सर्वात जवळ म्हणजे कोजागिरी पर्वतालगत आलेला असतो, म्हणून या पौर्णिमेला कोजागिरी पौर्णिमा म्हटले जाते। कोजागिरी उपवासची पद्धत। या व्रताच्या महिमामुळे भक्ताला मृत्यूनंतर सिद्धत्व प्राप्त होते असे सांगितले जाते। या दिवशी रात्री जागरण किंवा पूजा करावी। या दिवशी पितळ, चांदी, तांबे किंवा सोन्याने बनवलेल्या कोणत्याही लक्ष्मीच्या मूर्तीला झाकून विविध प्रकारची पूजा करण्याची प्रथा आहे। रात्री चंद्र उगवल्यावर 11 तुपाचे दिवे लावावेत। अश्विन महिन्यातील पौर्णिमेच्या दिवशी सकाळी स्नान केल्यानंतर सकाळी उपवास करण्याचा सल्ला नारद पुराणात दिला आहे। दूध आणि दुधाची खीर डब्यात साठवून चांदण्या रात्रीत ठेवावी लागते। चंद्रप्रकाशात खीर देवी लक्ष्मीला अर्पण केल्यानंतर सगळ्यांना प्रसाद म्हणून खीर द्यावी। शरद पौर्णिमाच्या दिवशी हे उपाय केल्याने पैशांची कमतरता भासणार नाही। 28 ऑक्टोबर 2023 शनिवारी रोजी शरद पौर्णिमा म्हणजेच कोजागिरी पौर्णिमा आहे। आजच्या रात्री आई लक्ष्मी आपल्या भक्तांना शोधते। आजच्या दिवशी हे काही उपाय केल्यानं कधीच पैशांची कमतरता भासणार नाही असं वैदिक शास्त्रात सांगितलेले दिसून येते। पौर्णिमेच्या संध्याकाळपासून दुसऱ्या दिवशी सकाळपर्यंत अखंड दीप तेवत ठेवा। लक्ष्मी देवी दीप स्वरूपात विराजमान आहे। अखंड दीपाच्या प्रकाशानं देवी धावत येईल। शंखावर केशरानं स्वस्तिक बनवा। ओम श्री ओम ओम ह्री ओम महालक्ष्मये नमः हा मंत्र म्हणा।
लक्ष्मी मातेला अभिषेक करा आणि धूप दीप फुलान पूजा करावी. पौर्णिमेला लक्ष्मी सहस्त्रनाम, लक्ष्मी अष्टावली, सिद्धिलक्ष्मी कवच, श्रीसूक्त, लक्ष्मी सूक्त, महालक्ष्मी कवच, कनकधारा यासारखे पाठ केल्यानं लक्ष्मीची कृपा होईल. पौर्णिमेला आवळ्याची पूजा केल्यानंही लक्ष्मीचा घरात प्रवेश होतो. शरदाच्या चांदण्या रात्री आवळ्यातील औषधी गुण अधिक वाढतात. गायीच्या दुधात महालक्ष्मीचा वास आहे, म्हणून ही खीर लक्ष्मीला खूप प्रिय आहे. शरद पौर्णिमेला महालक्ष्मीला खिरीचा नैवेद्य दाखवावा. कोजागिरी पौर्णिमा कशी साजरी करतात? उत्तर रात्री साक्षात लक्ष्मी देवी येऊन को जागृती करते, म्हणजेच कोण जागत आहे. या दिवशी करायच्या व्रतात रात्री लक्ष्मीची व बळीराजाची पूजा करतात. या रात्री मंदिरे, उद्याने, घरे, रस्ते इत्यादी ठिकाणी दिवे लावतात. लक्ष्मी व बळीराजाची पूजा झाल्यावर पोहे व नारळाचे पाणी देव पितरांना समर्पून व आप्तेष्टांना देऊन स्वतः सेवन करतात. या रात्री चंद्राला आटीव दुधाचा नैवेद्य दाखवतात. कोजागिरीला रस्ते स्वच्छ करावे, घरे सुशोभित करावीत, दिवसा उपवास करावा. आपल्या दारासमोर दिवा लावून पूजा करावी. चंद्राची पूजा करून त्याला दूध आणि खिरीचा नैवेद्य दाखवावा. ज्याच्याकडे गायी असतील त्यांनी गायीची पूजा करावी. अशा प्रकारे संपूर्ण महाराष्ट्रात कोजागिरी पौर्णिमा साजरी करतात. या दिवशी महालक्ष्मी देवीची पूजा करण्याची पद्धत आहे. ही पूजा करण्यापूर्वी सकाळी सर्वप्रथम स्नान करून घ्यावे लागते. या दिवशी उपवास ठेवावा. पूजेची मांडणी करताना एका पाटावर किंवा चौरंगावर करावी. लक्ष्मीचे प्रतीक म्हणून विड्याचे पान आणि सुपारी ठेवावी. मुठभर तांदळाची रास करून त्यावर पाण्याने भरलेला तांब्याचा तांबा ठेवून त्यात आंब्याची डहाळी ठेवावी. देवांची हळद कुंकू, पांढरी फुले, अक्षता, अष्टगंध वाहून पूजा करावी. रात्री ठीक 12 नंतर दुधाचे भांडे चंद्राकिरणात ठेवावे, जेणेकरून चंद्र देवता अमृताचा प्रसाद देतात. दुधात एक तुळशीपत्र टाकावे व नैवेद्य दाखवावा व प्रार्थना म्हणावी. ऋण रोगादी दारिद्र्यम अपमृत्यू भय आई शोक मनस्ताप नाशयंतु मम सर्वदाटू हा मंत्र म्हणावा. श्री स्वामी समर्थ या मंत्राचा 11 माळा जप, श्री लक्ष्मी गायत्री मंत्र, श्री विष्णू गायत्री मंत्र, श्री कुबेर मंत्र प्रत्येक एक माळ जप करावा. तसेच 16 वेळा स्त्री सुक्त, श्री व्यंकटेश स्तोत्र 1 वेळा व गीतेचा 15वा अध्याय वाचावा. दुधाचा नैवेद्य फक्त घरातील व्यक्तींनीच घ्यावा. कोजागिरी पौर्णिमाला मसाला दूध पिण्याची परंपरा आहे. हे मसाला दूध सुकामेवा टाकून गोड बनवावे. त्यानंतर चंद्राच्या प्रकाशात गरम केले जाते आणि त्यानंतर ते सर्वजण मिळून पितात. हे दूध पिल्यानंतर काही जण रासगरबा करून ही रात्र आनंदात साजरी करतात. अश्विन महिन्यामध्ये पावसाळा संपण्यास सुरुवात होऊन थंडीचा हंगाम सुरू होतो. यावेळी दिवसा गर्म वातावरण असते आणि रात्री थंड वातावरण असते. अशा परिस्थितीमध्ये दूध प्यायल्यामुळे पित्ताचा त्रास कमी होतो. तसेच कोजागिरीचे थंड चांदणे शरीरावर घेतल्यामुळे मानसिक शांती, मानसिक शक्ती आणि चांगले आरोग्य लाभते. म्हणून देखील कोजागिरी पौर्णिमेची रात्र जागवली जाते. असे म्हटले जाते की या दिवशी मध्यरात्री लक्ष्मी माता पृथ्वीवर येऊन को जागृती असे म्हणते. म्हणजेच याचा अर्थ असा होतो की कोण जागे आहे का? त्यांच्या कर्तव्याची जाणीव आहे का? लक्ष्मी मातेच्या आशीर्वादासाठी बरेच लोक या रात्री जागृत राहतात. कोजागिरी पौर्णिमा हे व्रत बरेच लोक पाळत असतात. दिवसा उपवास करून रात्री लक्ष्मी व ऐरावतारूढ इंद्र यांची पूजा करतात. या पूजेनंतर रात्री आटीव दुधाचा नैवेद्य दाखवायचा असतो.
दूध आटवून त्यात केशर, पिस्ते, बदाम, चारोळ्या, वेलदोडे, जायफळ वगैरे गोष्टी घालून तसेच साखर घालून नैवेद्य दाखवला जातो. देव, पितर यांना नारळाचे पाणी व पोहे समर्पण करावेत तसेच ते सर्वांसोबत स्वतः सेवन करावी. दुधात मध्यरात्री पूर्ण चंद्राची किरणे बळ देतात आणि ते दूध मग पितात. उत्तर रात्रीपर्यंत जागरण केले जाते. कोजागिरी पौर्णिमेबद्दलच्या अनेकांच्या वेगवेगळ्या धारणा आहेत. आरोग्याच्या दृष्टिकोनातूनही याचे एक वेगळे महत्त्व आहे. दमा आणि अस्थमा असणाऱ्यांसाठीही आजचा दिवस फारच महत्त्वाचा आहे. दमा असणाऱ्यांनी त्यांच्या औषधाचा डोस कोजागिरी पौर्णिमेसाठी तयार केलेल्या दुधात घालावा आणि ते दूध चंद्राच्या प्रकाशात ठेवावे. मग दूध प्यावे. या दुधामधील गुणधर्म हे चंद्रप्रकाशामुळे बदलते, ज्याचा फायदा तुम्हाला होतो. थंडीला या काळात सुरुवात होऊ लागते. त्यामुळे गरम दुधात सुकामेवा घातला जातो. असे दूध प्यायल्याने शरीरात उष्णता टिकून राहते. प्राचीन आणि पौराणिक काळाचा विचार करताही या दिवसाला फारच जास्त महत्त्व आहे. त्यानंतर येणाऱ्या या पौर्णिमेपर्यंत शेतीची कामे देखील अर्ध्यावर आलेली असतात. पावसाळा संपून नवी पिके हाताशी आलेली असतात. त्यामुळे याचाही आनंद या दिवशी साजरा केला जातो. कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी चंद्र पृथ्वीच्या जवळ आलेला असतो. त्यामुळे चंद्राचे चांदणे हे पृथ्वीवर जास्त पडते. हे चांदणे अधिक शुद्ध आणि सात्विक असल्याचे म्हटले जाते. खगोलशास्त्रीय दृष्ट्या या दिवसाला फारच जास्त महत्त्व दिले जाते. कोजागिरी पौर्णिमेचे धार्मिक महत्त्व. या कोजागिरी पौर्णिमेच्या रात्री लक्ष्मी आणि इंद्राचीही पूजा केली जाते. या दिवशी उपवास, पूजा आणि प्रबोधन तसेच थोडासा आनंद हे देखील महत्त्वाचे आहे. या व्रतामध्ये लक्ष्मी आणि इंद्र बळीराजाच्या प्रतिमांची पूजा करतात. यानंतर पोहे आणि नारळाचे पाणी देवाला समर्पित करून त्यानंतर भक्तांमध्ये ते वाटले जाते. त्यानंतर चंद्राला दूध अर्पण केले जाते. ब्रह्मपुराणात या दिवसाचे वर्णन वेगळ्या पद्धतीने केलेले आहे. या दिवशी घर सजवली जातात. दिवसभर उपवास केला जातो. रस्ते स्वच्छ केले जातात. घराच्या दाराजवळ अग्नी पेटवून त्याची पूजा केली जाते. चंद्राची पूजा केली जाते आणि त्याला दूध आणि खिरीचा नैवेद्य दाखवला जातो. म्हणून या दिवशी कोजागिरी पौर्णिमेला धार्मिक महत्त्व प्राप्त झालेली आहे. कोजागिरी पौर्णिमेचे सांस्कृतिक महत्त्व. केशर, पिस्ता, बदाम, चारोळी, जायफळ, साखर यासारख्या वस्तू घालून मसाला दूध करतो. ते आपण या रात्री चंद्राला अर्पण करतो. पौर्णिमेची किरणे या दुधावर पडल्यानंतर त्याचा प्रसाद म्हणून आपण हे दूध ग्रहण करतो. मध्यरात्रीपर्यंत जागरण करतो. या दिवशी विविध मंदिरांमध्ये पूजा करून कोजागिरी पौर्णिमा साजरी केली जाते. हा दिवस माता लक्ष्मीचा दिवस म्हणून साजरा करतो, ज्या दिवशी ती समुद्रमंथनातून प्रकट झाली होती. या रात्री चंद्र त्याच्या संपूर्ण 16 टप्प्यात आपल्याला दिसतो. या दिवशी त्याची किरणे विशेष अमृत गुणांनी संपन्न असतात.